श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे स्वामी भक्ती या चॅनलमध्ये। बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल। स्वामी आपल्या पाठीशी आहेत का? आपल्याला फळ का मिळत नाही? आपण सेवा करूनही आपल्याला योग्य फळ का मिळत नाही? स्वामी आपली इच्छा का पूर्ण करत नाही? पण तसं नाही, वेळ आली की आपल्याला योग्य फळ हे नक्कीच मिळते। तशीच ही कथा आहे। एका गावात एक ब्राह्मण होता। तो खूप दुःखी गरीब असा होता, पण त्याची एक नित्य नियमाने तो शंकराची पूजा करायचा। सकाळी उठून 4 वाजता मंदिरात जाऊन जल अर्पण करायचा। त्याला जी भिक्षा मिळेल त्या भिक्षामध्ये तो आपला घर परिवाराचा पोट भरायचा। ब्राह्मणाची पत्नीसुद्धा 2 घरचे कामं करून आपल्या परिवाराला हातभार लावायची। ब्राह्मणाला धीरे धीरे भिक्षा कमी मिळायला लागली, दक्षिणा कमी मिळायला लागली। आता ब्राह्मण खूप दयाळू होता। त्याला जर मध्येच कोणी भेटलं तर तो आपल्याला मिळालेल्या भिक्षेतून समोरच्याचं पोट भरेल असं त्याला मदत करत होता। ब्राह्मणाचा हा दयाळू स्वभाव पाहून त्याची पत्नी सतत त्याच्याशी भांडत असे, पण त्याची भक्ती पाहून ती शांत राहत होती। आता ब्राह्मणाला दान दक्षिणा कमी यायला लागली। चिंतेने त्याचं मन लागत नव्हतं। असाच तो एक दिवस पूजा करण्यासाठी सकाळी निघाला आणि नदी किनाऱ्यावरून चालत असताना एका झाडाखाली विचार करत थोडा वेळ बसला। माता पार्वती आणि भगवान शंकर त्याच रस्त्याने भ्रमण करण्यासाठी निघाले होते। तेव्हा माता पार्वतीचं लक्ष त्या ब्राह्मणाकडे गेलं। तो नाराज ब्राह्मण बघून माता पार्वती महादेवाला म्हणाली की प्रभू, हा ब्राह्मण तुम्हाला नित्य नियमाने पूजा करतो, तुम्हाला बेलर्पण करतो, पण तुम्ही याचे दुःख कष्ट का दूर करत नाही? तर भगवान महादेव म्हणाले की पार्वती, तू चिंता करू नकोस। आजपर्यंत त्या ब्राह्मणाने जेवढे मला बेलपत्र अर्पण केले तेवढे मी त्याला धन देणार आहे। आता सावकार रस्त्याने जात होता। एका सावकाराने ते वाक्य ऐकलं महादेवाचं। तो म्हणाला, जर ब्राह्मणाला बेलपत्र अर्पण केल्याने एवढं सुवर्णमुद्रा, एवढं सोनं जर भेटत असेल, तो एवढा श्रीमंत होत असेल, तर मग मी का अर्पण करू नाही? त्यांनी असा विचार केला। तो ब्राह्मणाकडे गेला आणि ब्राह्मणाला म्हणाला की तू शंकर भगवानला बेलपत्र अर्पण केले ते बेलपत्र तू मला दे, मी तुला त्याच्या बदलीत मी तुला सोन्याची 100 नाणी देतो। आता ब्राह्मणाला पैशाची गरज तर होतीच। मग त्याने 100 नाणी घेतलीत आणि ते बेलपत्र त्या सावकाराला दिले। आता सावकार मंदिरात गेला आणि लालचीमुळे त्याला खूप धनवान व्हायचं होतं, त्याच्यामुळे तो रात्रभर तिथं महादेवाला बेलपत्र अर्पण करत होता आणि वाट बघत होता की मला कधी धन मिळते। पण असं काहीच झालं नाही। त्यांनी पूर्ण रात्र गेली, दिवस उजाडला। आता त्याला खूप राग आला की मी रात्रभर देवाला बेलपत्र अर्पण केले आणि महादेव तर म्हणाले होते की बेलपत्र अर्पण केल्यानंतर माणूस धनवान होतो, तर असं का झालं नाही? तर त्याला खूप राग आला। रागाच्या भरात त्याने विचार केला की आता शिवलिंग मी उचलतो आणि बाहेर फेकून देतो, माझी तर इच्छा पूर्ण झालीच नाही। तर त्यांनी जसं शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तसेच त्याचे दोन्ही हात त्या शिवलिंगाला चिकटल्यानंतर तो खूप विनंती करत होता, प्रार्थना करत होता, वारंवार सारखी माफी मागत होता की महादेव मला माफ करा, माझं चुकलं म्हणून। त्याच्यानंतर महादेव प्रकट झाले। नंतर महादेव म्हणाले की काल तू ज्या ब्राह्मणाकडून तू बेलपत्र आणलीस त्याला तू आणखीन 1000 सोन्याची नाणी दे, त्याच नंतर तुझे हात निघतील, मी तुला माफ करेल। तेव्हा तो म्हणाला ठीक आहे। त्यांनी तो ब्राह्मण नित्यसेवा करण्यासाठी मंदिरात आला। त्यांनी म्हटलं सावकाराने की माझ्या मुलाला तू बोलव। त्याच्यानंतर त्याचा मुलगा मंदिरात आला। त्याला तो बोलला की 1000 सोन्याच्या नाणी घेऊन ये। तो जाऊन 1000 सोन्याची नाणी घेऊन आला आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला दिले। तसेच त्याचे हात सुटले आणि त्यांनी भगवान शंकराला आणि ब्राह्मणाला माफी मागितली। भगवान शंकराला माफी मागितली आणि तो तिथून निघाला। परमेश्वर हा आपल्याला पावतो, पण वेळ आल्यावर आपली पूजा कधीच व्यर्थ जात नाही। आपण जी पण सेवा करतो ते परमेश्वराला माहीत असतं, त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते। तर ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व आपल्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना। भेटूया नवीन संदेशासोबत। श्री स्वामी समर्थ।